नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या गजब मराठी स्टडी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजचा व्हिडिओचा टॉपिक एक अतिशय इंटरेस्टिंग व्हिडिओचा टॉपिक आजचा राहणार आहे, जो की तुम्ही थंबनेल पाहिल्याप्रमाणे आपण एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. भरपूर मी कम्युनिटी पोस्ट केलेली होती आणि त्यामध्ये भरपूर जणांनी टाकले की माहीत नाही आहे डॉक्युमेंट रिक्वायर फॉर ॲडमिशन. म्हणजे समजा तुम्ही आता 10वी तुमची झालेली आहे, ठीक आहे, तुमचा रिझल्ट लागायचा राहिलेला आहे, बाकी आहे फक्त. तुम्ही आता 11वीला ॲडमिशन घेणार असाल किंवा ITIला किंवा पॉलिटेक्निक म्हणजे डिप्लोमाला ॲडमिशन घेणार असाल, तर 10वी रिझल्टच्या आधी कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुम्हाला तयार ठेवायचे, जर तुमच्याकडे नसतील तर काढून ठेवा. यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे, कारण की मेन वेळेस ज्यावेळेस ते डॉक्युमेंट्स पाहिजे असतात त्यावेळेस ते लवकर निघत नाही. त्यामुळे मी आधीच तुम्हाला सूचना करतो की कोणते कोणते डॉक्युमेंट्स तुमच्याकडे हवे आहेत 11वीला ॲडमिशन घेण्यासाठी किंवा ITIला किंवा पॉलिटेक्निकला. या संपूर्ण व्हिडिओची चर्चा आपण ह्यामध्ये करणार आहोत. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भरपूर जण व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब अजिबात करत नाही. आत्ताचा चॅनलला खाली दिलेल्या सबस्क्राईबच्या बटनवरती क्लिक करून सबस्क्राईब करा. तर चला, आणि तुमच्या काही शंका असतील तर कमेंट देखील करा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. या ठिकाणी पहा की डॉक्युमेंट रिक्वायर फॉर 2024 म्हणजे तुम्ही आता 10ची एक्झाम दिलेली आहे. 10ची एक्झाम दिलेली आहे पण रिझल्ट काय लागलेला नाही. रिझल्ट लागणार आहे आता. तर तो रिझल्ट लागायच्या आधी एवढी डॉक्युमेंट तुम्ही तयार ठेवली पाहिजेत. तर पहा काय कोणती डॉक्युमेंट्स आहेत ती मी या ठिकाणी दाखवत आहे. तर आता इथं सगळ्यात पहिले आहे 10th मार्कशीट. हा मित्रांनो, तुम्ही ज्या शाळेतून 10वीचे पेपर दिलेत, बोर्डाचे पेपर दिले, त्या शाळेत तुम्हाला म्हणजे तुम्ही ज्यावेळेस रिझल्ट लागेल त्यावेळेस तुम्ही ते ऑनलाईन पाहताल, ते ओरिजिनल मार्कशीट नसतं. तर तुम्हाला शाळेतून ज्यावेळेस तुम्हाला ओरिजिनल मार्कशीट दिलं जातं शिक्क्याचं, ते ओरिजिनल मार्कशीट जपून ठेवावं लागतं, ठीक आहे. ते मार्कशीट तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर दुसरं आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे आपण त्याला मराठीतून म्हणतो शाळा सोडल्यात दाखला देखील त्या सर्टिफिकेट बरोबरच दिला जातो, ठीक आहे तुम्हाला. त्यानंतर आहे आधार कार्ड तर सगळ्यांकडेच आहे, पण त्यामध्ये काय आहे की आधार कार्डमध्ये काहीचे अपडेट नाहीत. आधार कार्ड अपडेट नाही आहेत, काहीचे अपडेट नाही आहेत. म्हणजे खूप जुने आधार कार्ड आहेत, खूप दिवसाचे आहेत, ज्याच्यात फोटो लहानपणीचा आहे किंवा मग बर्थ डेट लहान म्हणजे चुकीची आहे. तर ती तुम्ही ते काही ठिकाणी दुरुस्त करून घ्या, अपडेट करून घ्या. आत्ता सांगितल्याप्रमाणे तुम्ही हे संपूर्ण डॉक्युमेंट्स या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे जातीचा दाखला. तुमची जी कास्ट आहे तिचा जातीचा दाखला तर तुम्हाला कंपल्सरी आहे, कारण की त्यामुळे तुमचा फीमध्ये फायदा होत असतो. त्यामुळे ते देखील तुम्हाला काढून ठेवणं आवश्यक आणि गरजेचं या ठिकाणी आहे. त्यानंतर आहे नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट. तर नॉन क्रिमिनल लेअर सर्टिफिकेट म्हणजे काय, तर हे सर्टिफिकेट तुम्हाला कुठं निघतं, तर हे तुमच्या आजूबाजू CSC सेतू केंद्रामध्ये सेतूमध्ये निघून जाईल, त्या ठिकाणून तुम्ही काढा. जर तुमच्याकडे असेल तर ते रिन्यू करायचं असतं. रिन्यू म्हणजे त्याची काही ठराविक कालावधी असतो, तो रिन्यू करावा लागतो. तर ते रिन्यू करून घ्या जर केलं नसेल. आणि हे देखील म्हणजे तुमचं काढून ठेवा सर्टिफिकेट नॉन क्रिमिनल. त्यानंतर आहे डोमेसाईल, ठीक आहे. डोमेसाईल सर्टिफिकेट या ठिकाणी हे तुमचा म्हणजेच रहिवासी दाखला म्हणूया, तो देखील काढून ठेवा, तो देखील गरजेचा आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे नॅशनॅलिटी सर्टिफिकेट. नॅशनॅलिटी म्हणजे तुम्ही भारताचे रहिवासी आहात याचं प्रमाणपत्र तुम्हाला या ठिकाणी काढून ठेवायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आहे तुमच्याकडे EWS. आता हे महत्त्वाचं आहे, ऐकून घ्या या ठिकाणी व्यवस्थित. EWS सर्टिफिकेट म्हणजे काय, तर हे कोणासाठी असतं तर पहा, ज्यांना डिप्लोमा करायचा आहे, ठीक आहे, डिप्लोमा करायचा आहे. पण हे सर्टिफिकेट कशाचं आहे, ज्यांना डिप्लोमा, ज्यांची ओपन कॅटेगरी आहे त्यांना हे सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता आहे. ज्यांची OBC वगैरे झालेले आहे त्यांना गरज नाही, पण ज्यांना डिप्लोमा करायचा आणि ज्यांची ओपन कास्ट आहे त्यांच्यासाठी हे आवश्यक आहे, यांनी काढून ठेवायचं आहे. त्यानंतर आहे सर्टिफिकेट फॉर डिसॅबिलिटी. हा PWDचं हे सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो. जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्याचं तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे, ठीक आहे. तर हे ते सर्टिफिकेट आहे, हे तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर महत्त्वाचं इन्कम सर्टिफिकेट, हे दरवर्षी निघतं. आत्ता काढून ठेवा, मार्च संपलेला आहे, त्यामुळे आत्ता जर काढून ठेवलं तुमचं पुढच्या वर्षीपर्यंत ते तुम्हाला कामी येईल. आत्ता काढून ठेवा. 21 तुमचं जितकं उत्पन्न असेल तेवढं तुम्ही इन्कम सर्टिफिकेट या ठिकाणी काढून ठेवायचं आहे. त्यानंतर आहे बँक अकाउंट पासबुक म्हणजे काय, तर तुमचं जे बँकेचं पासबुक आहे विद्यार्थ्यांचं, ठीक आहे, तुम्ही जर काढलेलं नसेल आत्तापर्यंत, आत्ता म्हणजे बँकेत जा, त्या ठिकाणी पासबुक काढा, कारण की शाळेसाठी एज्युकेशनसाठी पासबुक महत्त्वाचं असतं, स्कॉलरशिप वगैरे त्यासाठी. तर ते देखील काढून ठेवा. आणि लास्ट आहे पासपोर्ट साईज फोटो तुम्ही भरपूर काढून ठेवा. 12 किंवा मग तुम्हाला जर जमलं तर 50 जरी काढले तरी काय हरकत नाही, भरपूर दिवस चालतील.
हे फोटो जास्तीत जास्त. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट लागत असेल तर तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून तुम्ही डॉक्युमेंट्स लाईन वाईज करू शकता. धन्यवाद.